नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या दक्षिण रायगड जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा सोमवारी माणगाव येथील कुणबी भवनात उत्साहात झाला. यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, RPI महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना निवडून आणण्याचा निर्धार उपस्थित नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला. या मेळाव्याला महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार रविशेठ पाटील, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश धारप, शिवसेना नेते ॲडव्होकेट राजीव साबळे, संपर्क प्रमुख अरुण चाळके, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, भाजपचे ॲडव्होकेट महेश मोहिते, बिपिन महामुंडकर, शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे, युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव यशोधरा गोडबोले, मुक्तार वेळासकर, नाझीम हासवारे, महादेव बक्कम यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी सुनील तटकरे यांना पुन्हा खासदार बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीत एका निर्धाराने आणि आत्मविश्वासाने आपण जमलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे. याकडे पाहत अजितदादांच्या नेतृत्वाखाली परिसराच्या विकासासाठी आणि बहुजनांच्या व्यापक हितासाठी आम्ही सारी मंडळी सत्तेत सहभागी झालो. मी राष्ट्रवादीचा नव्हे तर महायुतीचा खासदार म्हणून विजयी होणार आणि तुमच्या सर्वांची मान उंचावेल असे काम करेल, असे प्रतिपादन केले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून नवी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यावर सिडको प्रशासनाचा विचारविनिमय सुरू आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या खारघर तळोजावासियांची वाहतूक समस्या दूर होणार आहे. तळोजा वसाहतीमधील प्रवाशांना NMMT बस तसेच दुप्पट भाडे देऊन खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. आता मेट्रोमुळे तळोजा आणि खारघर उपनगरातील वाहतुकीची समस्या काही प्रमाणात दूर झाली आहे. सध्या मेट्रोची वेळ सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुरू आहे. रात्री 10 नंतर मेट्रोची सेवा बंद केली जाते. रात्री 10 नंतर खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा मार्गावर वेळेवर बस उपलब्ध होत नसल्यामुळे सेक्टर 34-35 तसेच तळोजावासियांना खासगी रिक्षाने प्रवास करताना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे सिडको प्रशासनाने रात्री 12पर्यंत मेट्रोची वेळ वाढवावी अशी मागणी केली जात होती. नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन सिडकोकडून लवकरच मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येणार आहे. सिडकोच्या मेट्रो विभागातील अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेसह वसाहतीमधून सर्वच रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट दिसून येत आहे. सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवत असून कमाल तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात आपली कामे आटोपण्यावर बहुतांश नागरिकांचा भर आहे. सकाळी 10-11 पासून मुख्य पेठेसह बस स्थानक परिसर, मिरची गल्ली, लाईनाळी, शिवाजी चौक, टिळक रोड या रस्त्यावर पूर्ण शुकशुकाट पसरत आहे. या ठिकाणचे सर्व रस्ते ओस पडल्याचे चित्र दुपारच्या वेळेत पाहायला मिळते. शासकीय कामासाठी तहसील कार्यालय आणि पंचायत समितीत येणाऱ्या नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. सर्व शासकीय कार्यालये दुपारी सामसूम असतात. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक आणि मजुरांनी कामाच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. माणसांसह जनावरे देखील गारव्याच्या शोधात झाडाच्या सावलीला विसावत आहेत. दुसरीकडे रसवंती गृहे आणि शीतपेय विक्रीच्या दुकानात आबालवृद्धांची गर्दी वाढू लागली आहे. स्वर्गीय प्रतीक जयंत भोईर यांच्या स्मरणार्थ प्रतीक जयंत भोईर मेमोरियल फाउंडेशन आणि सूरज एंटरप्राइजेस पळसपे तसेच डॉक्टर जयंत अर्जुन भोईर पळसपे ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रकांत अर्जुन भोईर यांच्याकडून पनवेल तालुक्यातील पळसपे ग्रामपंचायतीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. या समारंभावेळी डॉक्टर जयंत भोईर, पळसपे ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रकांत भोईर यांच्यासोबत भोईर कुटुंबीय, पळसपे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पळसपेतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे ढोल ताशा पथक, भव्य लाईट शो, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदा 2023-2024 या आर्थिक वर्षात 360 कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. ही आजपर्यंतची सर्वात उच्चांकी रक्कम आहे. 1200 कोटी रुपये थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी पालिका प्रशासनाने तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख आणि उपायुक्त गणेश शेट्टे यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने हा उच्चांकी रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाला. पालिका क्षेत्रातील 3.5 लाख करदात्यांपैकी अजूनही हजारो करदात्यांनी कर जमा केलेला नाही. त्यामुळे या करदात्यांना दंड लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिकेमध्ये आजपर्यंत 647 कोटी इतकी महसूल जमा झाला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बारणे यांनी महायुतीमधील मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सर्वच मित्रपक्षांनी सर्वांनी एकजुटीने निवडणुकीत काम करून महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आणण्याचा संकल्प केला. श्रीरंग बारणे कर्जतमध्ये आल्यानंतर शिवसेनेच्या बाळासाहेब भवन या कार्यालयात आले. त्यांचे तेथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी बारणे यांना निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम करावे असे सूचित करण्यात आले. बारणे यांनी माजी आमदार सुरेश लाड यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष राजेश भगत, सुनील गोगटे, दीपक बेहरे, अतुल बडगुजर, तानाजी चव्हाण, शरद लाड, बळवंत कुमरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तेथेही कर्जत तालुक्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. खालापूर तालुक्यातील ताकई आडोशी रस्त्यावरील ढेकू गावाजवळ असलेल्या पायरोटास्क एनर्जी कंपनीत आग लागून कंपनीतील मशिनरी आणि कच्चा माल पूर्णतः जळून खाक झाला आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलास आणि खोपोली पोलीस ठाण्यात संपर्क करून या घडलेला प्रकार सांगताच खोपोली अग्निशमन दल, टाटा स्टील अग्निशमन दल, अलाना अग्निशमन दल, JSW पालिफाटा अग्निशमन दल तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचून घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच अग्निशमन दलाच्या जवानांनी फोमचा वापर करत आग विझवण्यास सुरुवात केली. 2 तासांच्या अथक प्रयत्नातून आग नियंत्रणात आणण्यात त्यांना यश आले. उन्हाळ्याची चाहूल लागल्यावर कर्नाळा पक्षी अभयारण्यातील पाणी काही प्रमाणात आटल्याने अरण्यातील पक्षी तहानलेले आहेत. गेल्या वर्षी बांधण्यात आलेल्या नवीन जाळीच्या बंधाऱ्यात काही प्रमाणातच पाणी शिल्लक असून मे महिन्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईवर वन विभागाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. पनवेल शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. यामध्ये सुमारे 134 प्रजातींचे स्थानिक तर 38 प्रजातींचे स्थलांतरीय पक्षी कर्नाळा अभयारण्यात आढळतात. कडक उन्हामुळे हे पक्षी उन्हाळ्यात अडचणीत सापडतात. त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. अभयारण्य परिसरात पक्ष्यांसाठी 3 तलाव खोदण्यात आले असले तरी ते दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या मध्यांतरातच हे तलाव तळ गाठतात. संपूर्ण अभयारण्यात पाण्यासाठी एकच बोरवेल असून पाईपलाईनच्या माध्यमातून विश्रामगृहापर्यंत पाणी नेले जात होते. परंतु कडक उन्हाळ्यात हे पाणी पुरेसे पडत नाही. विशेष म्हणजे या अभयारण्यात कुंड्या ठेवाव्या लागत होत्या. प्रशासनाने विश्रामगृहालगत असलेल्या सिमेंटच्या बंधाऱ्यातील माती आणि गाळ उपसला आहे. त्याचबरोबर या बंधाऱ्याची डागडुजी सुद्धा केली असून पाणी टंचाईवर वन विभागाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात असल्याचे वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. होळीचा सण झाल्यानंतर जिल्ह्यात पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी हाऊसफुल झाले आहेत. अलिबाग, नागाव, वर्सोली, काशीद, श्रीवर्धन, दिवे आगार, मुरुड या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. पर्यटक आल्याने परिसरातील हॉटेल, कॉटेज, रिसॉर्ट व्यावसायिकांना आता सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे. रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून येथील निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू, खाण्यास ताजी मच्छीमुळे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, पश्चिम महाराष्ट्र या भागातून पर्यटक मोठ्या संख्येने आले असल्याने जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट, कॉटेजेस हाऊसफुल झाले आहेत. नागाव, काशीद, वर्सोली, अलिबाग या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांसाठी बोटिंग, घोडागाडी सफर यासारख्या सुविधा असल्यामुळे किनाऱ्यावर पर्यटक याचा लाभ घेत आहेत.